अरे मी तुला मला अनुभव असलेलं कोणतं? तेच जे तू आधी करायचीस. अधिकाऱ्याशी म्हणजे मोर्चे काढायचं काम, याचा तर चांगला अनुभव आहे. तेच काम आता तू आमच्यासाठी करशील. काय झालं? शॉक का झालीस तू? पुढे ऐक ना मी काय म्हणतोय. हा, कसं आहे शक्ती, पूर्वी तू सामाजिक समस्यांशी संबंधित विषयाला धरून मोर्चे काढायचीस, त्यामुळे आमची बदनामी पण खूप झाली. नाही म्हणजे तू जबाबदार नाही आहेस या सगळ्यांसाठी, पण कसं आहे, आमचे विरोधक त्यांचा तर फायदा झालाच ना. ठीक आहे, ते जाऊ दे. आता हे काम म्हणजे मोर्चे वगैरे काढायचे नाही आहे, तसं काहीच नाही आहे. तुला आमची पब्लिसिटी करायची आहे. थोडक्यात तुला आमचा PR सांभाळायचा आहे. म्हणजे नेमकं काय करायचं? पब्लिसिटी, PR, जाहिराती. म्हणजे आम्ही जे काम करतो, आमचा जो काही व्यवसाय आहे, पेपरमध्ये बातम्या, सोशल मीडियाचा कंटेंट, मग काय तुम्ही ते काय पोस्ट वगैरे करता, तो कंटेंट बनवायचा, त्यावर पोस्ट करायचा, अशी छोटी मोठी जोखमीची कामं आहेत. जमेल का नाही जमणार सरकार? अहो सायन्स शिकते हिचे अम्मा अप्पा सांगतात की एक नंबरची हुशार आहे. तुम्ही काळजीच करू नका, हे तुमचं PR चं काम आहे ना, अगदी सहज करेल. थांबावं तुम्ही. आणि ते आधी मोर्चे बिरचे काढायची ना, तर त्यातल्या घोषणा पण हीच लिहायची. शिवाय ते इडली अप्पांच्या इडल्या आहेत ना, त्याची लाईव्ह जाहिरात करते. काय घोषणा देते माहितीये? पचायला हलकी, वजनाने भारी, कुठेच नाही शाखा आमची, जगात भारी इडली अप्पांची. नाही म्हणजे ते सोशल मीडियावर ते 65 रील बिल वगैरे बघण्यापेक्षा, तिथे टाइमपास करण्यापेक्षा हे काम भारी आहे ना. तेवढा सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करायचा त्याचा अनुभव मिळेल. ए हॅलो, तुला कोणी सांगितलं मी रील बघते ते? सांगितलं नाही कोणी हो, ते सगळेच बघतात म्हणून बोललो मी. आम्ही काय 24 तास मोबाईल मध्ये डोकं घालून नसते. असं मी कुठे बोललो? पण रिकामा वेळ असेल तेव्हा बघते, पावल्या वेळात. हा मग ठीक आहे ना, मग आता फावल्या वेळात हे PR काम करा ना. तुमच्यासाठी आता बोलतोय. तू नको सांगू मला काय करायचंय ते. ए शिवा, चल इकडे चल. काय आहे हा? कसला बालिशपणा चालू आहे हा असला बालिशपणा ना आमच्यासमोर नाही करायचा. उद्यापासून तुला आमच्याकडे कामाला यायला जमणार आहे की नाही एवढंच फक्त सांगा. हे बघ शक्ती, कसं आहे, तुझ्या घरातली आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. तुझे बाबा हॉस्पिटलमध्ये, कोमामध्ये. मला माहिती आहे त्यांच्यावर लाखोंचं कर्ज आहे. तुझं शिक्षण, घरातला खर्च, अप्पांचं ऑपरेशन वगैरे वगैरे वगैरे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे, हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे म्हणून मी हा जॉब ऑफर करतोय तुला. हे बघ, तुला या नोकरीची किती गरज आहे हे तुलाही माहिती. आणि हो, आम्ही तुला ही नोकरी देतोय ते तुझ्या इडली विकण्याच्या जागेत आमची फॅक्टरी येते म्हणून नाही. असा गैरसमज करून घेऊ नकोस. आमच्या शहरातले तरुण आणि तरुणी ह्यांच्या भविष्यासाठी आम्हाला काहीतरी करायचंय, त्यांना पुढे न्यायचंय. आणि तुम्हीच तर भविष्य घडवणार आहात ह्या देशाचं. अगदी बरोबर बोललात बाईसाहेब. तुमच्या सुलभ भविष्यासाठी वर्तमानात केलेली छोटीशी कामगिरी असं समजा. बाकी तू ठरव. ठीक आहे, मी तयार आहे नोकरी करायला. शिवा, उद्या हिला ऑफिसमध्ये बोलवून घे. हो सरकार. अभिनंदन शक्ती नायर, उद्या ऑफिसमध्ये भेटूया. थँक्यू सो मच सर, मला जॉब ऑफर केल्याबद्दल.
मला उशीर होतोय, मी निघते. निखारगेंच्या बंगल्यातल्या वाईफ जरा वेगळ्याच फील होतात, खूप विचित्र. आणि त्यात त्या भद्रावती मॅडम किती कठोर वागतात त्या घरात काम करणाऱ्या माणसांशी. पिंजर बायाने घरभर झाली तर केवढा इश्यू केला त्या बाईने. पण मला एक कळत नाही, मी जिनावरून त्या रूमपर्यंत पोहोचले कशी? मी इतकी भ्रमिष्ट झाली आहे का? हे सगळं ते झोपेत चालण्याचे परिणाम आहेत. हे असं भ्रमिष्ठासारखं जर मी दिवसभर फिरू लागले तर कामावरून काढून टाकतील मला. बाय द वे, त्या PR च्या जॉबचं काय करू मी? खरंच करू की नको? नाही नाही नाही, उगाच निगेटिव्ह विचार करून चालणार नाही. शक्ती, तुला सध्या कामाची आणि ऑफकोर्स पैशांची ना खूप गरज आहे. कर्जाचा डोंगर कमी करायचं आहे, घर सांभाळायचं आहे आणि कॉलेज करता करता जॉब करणं शक्य होत आहे, तर का करू नये जॉब? ते प्रिन्स निखारगे स्वतःहूनच एवढी सवलत देत आहेत, तर मला तरी वाटतं ही संधी सोडून चालणार नाही. पण त्यांच्याकडची ती मुलगी खूप गोड होती ना, पण ती त्यांची मुलगी नाही तर मग कोणाची असेल? नाही म्हणजे त्या दोघांचं वय लक्षात घेता त्यांना एवढी लहान मुलगी, जाऊ दे. तू पण काय शक्ती, काय विचार करतेस? सोड. गॅरेजवाला? हॅलो, हा दादा बोला. अहो ताई, गाडीची कंडिशन लय बेकार झाली आहे. 14 ते 15 हजार रुपये खर्च येईल बघा. 14-15 एवढा? दादा जरा जास्त नाही का वाटत? अहो गाडीचा खुळखुळा झाला, नुसता खुळखुळा. तुम्हाला माहिती आहे ना. मला सांगा बरं, काय करायचं नक्की? काम सुरू करू की नको? बरं तुम्ही थांबा, मी तुम्हाला येऊन भेटते. बरं. 14-15 कुठून आणायचं एवढे पैसे? काय करू? श्रद्धाला फोन करते. हॅलो, हा श्रद्धा, ऐक ना. काय गे, तुझा अजूनही सगळं पुसून झाला नाहीये? ती मुलगी काय घरभर फिरत होती की काय? पण ती मुलगी वर काय गेली होती काय कळलंच नाही. पाय धुवायला. पाय धुवायला? मी तर तिला खालच्या बाथरूम मध्ये जा आणि पाय धु म्हटलं होतं. हे असं दाखवलं पण होतं तिला, मग ती वर का गेली? तू सांगितलं होतंस? हो. जाऊ दे, कन्फ्यूज झाली असेल. नाही नाही, कन्फ्यूज नाही. कन्फ्यूज होणारातली मुलगी नाहीये ती. अति अति शाणी आहे ती. मात्र विचित्रच वाटते. झालं सुरू. तो चेहरा, हे बघ. तिचे डोळे. भद्रा, हे बघ मी. नमस्कार प्रिन्स साहेब, कसे आहात? उत्तमच असाल म्हणा. कोण बोलतोय? माझं ऐकलं